हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा लीगल ॲप्टिट्यूड या विषयामधील संसद, डीपीएसपी, एमर्जन्सी या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. तसेच या एमसीक्यूचे आन्सर आणि एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी साठीची लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळतात. तर मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर मित्रांनो, ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. या बॅच मध्ये तुमचा एक्झामच्या दृष्टिकोनातून संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. एक्झामची तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे आणि एक्झाम नंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, हु इज द सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस इन इंडिया? भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? आपल्या इथे ऑप्शन्स दिलेत: उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि ऑप्शन डी आहे सशस्त्र दलांचे प्रमुख. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे सशस्त्र दल जे आहेत त्या सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती म्हणजे भारताचे राष्ट्रपती, ऑप्शन सी प्रेसिडेंट हे असणार आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायर्ड टू बिकम द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे? तर मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी कॅन्डिडेटचं किमान वय हे 35 वर्ष असावं लागतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 35 वर्ष, 35 इयर्स. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल इज द प्राईम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर ॲडवाइसिंग द प्रेसिडेंट? कोणत्या कलमानुसार पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात? ऑप्शन्स आहेत कलम 72, कलम 74, कलम 78 आणि कलम 80. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 74 नुसार पंतप्रधान जे असतात ते राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम 74, आर्टिकल 74. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतात? ऑप्शन्स दिलेत आपल्या इथे: संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश. तर मित्रांनो, भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर, त्यांची जी निवडणूक आहे ते राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट करतात. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हु चेअर्स कॅबिनेट मीटिंग इन इंडिया? भारतामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण सांभाळतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला इथे: प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे सभापती. तर मित्रांनो, भारतामध्ये मंत्रिमंडळ बैठकी ज्या होतात त्याचे जे अध्यक्षपद असते ते प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान यांच्याकडे असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, विच एमर्जन्सी इज डिक्लेअर्ड अंडर आर्टिकल 352? कलम 352 अंतर्गत कोणती आणीबाणी घोषित केली जाते? मित्रांनो, आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत: राज्य आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी. तर मित्रांनो, जे कलम 352 आहे आर्टिकल 352 त्याच्या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी घोषित केली जाते. राष्ट्रपती ही आणीबाणी घोषित करतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रीय आणीबाणी, नॅशनल इमर्जन्सी, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, हु ऍक्ट ॲज प्रेसिडेंट इफ बोथ द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट पोझिशन्स आर वॅकंट? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांचेही पद रिक्त असल्यास राष्ट्रपती पद कोण सांभाळते? तर मित्रांनो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असतात, भारताचे सरन्यायाधीश, हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांचेही जर पद रिक्त असेल तर राष्ट्रपती पद सांभाळण्याचं काम करतात. ऑप्शन ए चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द टेन्युअर ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताच्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 4, 5, 6. ऑप्शन दिलेत आपल्याला 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष आणि निश्चित कालावधी नाही. मित्रांनो, भारताचे जे उपराष्ट्रपती असतात त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्ष असतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5 वर्ष. पुढचा प्रश्न पाहूयात. विच आर्टिकल अलोज द प्रेसिडेंट टू ग्रांट पार्डन्स? राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? आपल्याला ऑप्शन्स दिलेत: कलम 60, कलम 70, कलम 72 आणि कलम 80.
तर मित्रांनो, कलम 72 किंवा आर्टिकल 72 याच्यानुसार राष्ट्रपती माफी देण्याचा अधिकार बजावतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, कलम 72 आर्टिकल 72. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज द सुप्रीम कोर्ट एस्टॅब्लिश्ड? भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? ऑप्शन्स आहेत भाग 5, भाग 4, भाग 7 आणि भाग 6. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 5 जो आहे, भाग 5 जो आहे, त्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, भाग 5, पार्ट 5. पुढचा प्रश्न आहे, हु अपॉइंट्स द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया? भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतं? ऑप्शन्स आहेत भारताचे मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कायदा मंत्री. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट करतात. ऑप्शन सी, राष्ट्रपती हे याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रिटायरमेंट एज ऑफ सुप्रीम कोर्ट जज इन इंडिया? भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नियुक्तीचे वय किती आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 60 वर्ष, 62 वर्ष, 70 वर्ष आणि 65 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, 65 इयर्स म्हणजे 65 वर्ष, ऑप्शन डी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय आहे. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल गिव्स द सुप्रीम कोर्ट द पॉवर टू एन्फोर्स फंडामेंटल राईट्स? कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देते? तर मित्रांनो, आर्टिकल 32 किंवा कलम 32 हे जे आर्टिकल आहे ते सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देते. त्यामुळे ऑप्शन बी, आर्टिकल 32 किंवा कलम 32 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच हायकोर्ट इज द ओल्डेस्ट इन इंडिया? भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? कलकत्ता उच्च न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालय. तर विद्यार्थी मित्रांनो, कलकत्ता हायकोर्ट किंवा कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतामधील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. पुढे आहे, हाऊ मेनी हायकोर्ट्स आर करंटली इन इंडिया? भारतामध्ये सध्या किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन्स आहेत 20, 24, 25, 30. तर मित्रांनो, भारतामध्ये सध्या 25 म्हणजे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 25 उच्च न्यायालय सध्या भारतामध्ये कार्यरत आहेत. पुढील प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल कॅन हाय कोर्ट इश्यू रिट्स फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स? मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार आदेश किंवा रिट्स जारी करू शकतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला, आर्टिकल 266, कलम 226, कलम 230, कलम 234 आणि कलम 245. तर मित्रांनो, आर्टिकल 226 जे आहे त्याच्यानुसार मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालय आदेश किंवा रेट्स जारी करू शकतात. त्यामुळे प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 226. पुढे आहे, विच आर्टिकल अलाउज द प्रेसिडेंट टू सीक ऍडवाइस फ्रॉम द सुप्रीम कोर्ट? कोणते कलम राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याची परवानगी देते? तर मित्रांनो, आर्टिकल 143 किंवा कलम 143 जे आहे ते राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्यासाठी परवानगी देते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 143. या पुढचा प्रश्न आहे, विच केस एस्टॅब्लिश द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानाच्या मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर सिद्धांताची संकल्पना कोणत्या खटल्यामध्ये मांडण्यात आली? ऑप्शन्स आहेत केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, A.K. गोपाळन विरुद्ध मद्रास राज्य, मेनका गांधी विरुद्ध भारत संघ. तर मित्रांनो, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही जी केस होती, हा जो खटला होता, या खटल्यामध्ये भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर सिद्धांताची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. प्रश्न आहे, हाऊ मेनी सब्जेक्ट्स आर इन्क्लुडेड इन युनियन लिस्ट? केंद्रीय यादीत किती विषय समाविष्ट आहेत? ऑप्शन दिलेत आपल्याला 52, 99, 61, 42. तर मित्रांनो, केंद्रीय यादीमध्ये 99 विषय समाविष्ट आहेत. त्यामुळे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिटरी फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? खालीलपैकी भारतीय संविधानाचे कोणते असंघराज्यीय वैशिष्ट्य आहे? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, रिटन अँड रिजिड कॉन्स्टिट्यूशन, लेखबद्ध कठोर संविधान, डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन स्टेट अँड सेंटर, केंद्र व राज्यामध्ये सत्तेचे विभाजन, सिंगल सिटिझनशिप, इंडिपेंडेंट ज्युडिशियरी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सिंगल सिटिझनशिप, एकच नागरिकत्व. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल कॅन द प्रेसिडेंट इम्पोज फायनान्शियल इमर्जन्सी? कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत, कलम 360,
356, 280, 263. तर मित्रांनो, कलम 360 आर्टिकल 360 नुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. त्यामुळे ऑप्शन ए आर्टिकल 360 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच कमिशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1983 टू एक्झामिन सेंटर स्टेट रिलेशनशिप. सेंटर स्टेट रिलेशन्स केंद्र राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 मध्ये कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता? तर मित्रांनो, केंद्र आणि राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 मध्ये सरकारी आयोग स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए सरकारी आयोग. पुढचा प्रश्न आहे, विच लिस्ट अलो बोथ द सेंटर अँड स्टेट टू मेक अ लॉ बट पार्लिमेंट्स लॉ प्रिव्हेल्स इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट. कोणत्या यादीत केंद्र व राज्य दोन्ही कायदे करू शकतात, पण वाद झाल्यास केंद्राचा कायदा प्रभावी ठरतो? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, केंद्रीय यादी, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, राज्य यादी, कॉन्करंट लिस्ट, समवर्ती यादी आणि रेसिड्युअल लिस्ट, शिल्लक यादी. तर मित्रांनो, समवर्ती यादी जी आहे, कॉन्करंट लिस्ट, त्या यादीमध्ये केंद्र आणि राज्य दोन्हीही कायदे करू शकतात, पण जर काही वाद उद्भवला तर केंद्राचा कायदा त्याच्यामध्ये प्रभावी ठरतो. त्यामुळे ऑप्शन सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढे आहे, हु चेअर्स द इंटरस्टेट काउन्सिल एस्टॅब्लिश्ड अंडर आर्टिकल 263. कलम 263 अंतर्गत स्थापन आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन दिलेत आपल्याला इथे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, होम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर. तर मित्रांनो, कलम 263 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष हे प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान असतात. त्यामुळे ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे, विच आर्टिकल ग्रांटेड स्पेशल स्टेटस टू जम्मू अँड काश्मीर बिफोर इट्स ॲब्रोगेशन. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम कोणते होते? ऑप्शन्स आहेत, आर्टिकल 270, आर्टिकल 356, आर्टिकल 370 आणि आर्टिकल 280. तर मित्रांनो, कलम 370 जे होते, आर्टिकल 370, हे कलम जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम होते. आता त्याचं ॲब्रोगेशन झालेलं आहे. तर मित्रांनो, हे होते लीगल ॲप्टिट्यूड या विषयामधील काही महत्त्वाचे MCQ. त्यांचा आपण आन्सर्स आणि आन्सरचं एक्सप्लेनेशन पाहिलंय. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, ती बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तुम्ही तिथे पण हा कोर्स परचेस करू शकता. तर या कोर्समध्ये एक्झामच्या पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. त्यानंतर तुमच्या अगदी ॲडमिशनपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपलं जे स्वप्न आहे गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंय, ते स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.